गोंदियात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी घेतली पदाधिकाऱ्यांची भेट। नागपूरच्या रामरक्षा आंदोलनाला जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचं दानवेंचं आवाहन। खासदार सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट दिली। शर्मिला आणि राज ठाकरेंसोबतचे भेटीचे फोटो सुप्रिया सुळेंकडून सोशल मीडियावर पोस्ट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी घेतली निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट। एसआर प्रक्रियेचा कालावधी वाढवण्यासंदर्भात चर्चा। मुंबईत दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन। नवी दिल्लीत जंतर मंतर मैदानावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट। तब्येत खालावल्यानं वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती। मुंबई महापालिकेच्या कायद्याचं पुस्तक इंग्रजीमध्ये असल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। महापालिकेला मराठीचा विसर पडलाय का? ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडबळ यांचा सवाल। नाशिक महापालिकेतील सत्ताधारी एकमेकांविरोधात भिडले। एका घोटाळ्यात गिरीश महाजनांचं नाव घेतल्यानं सभापती मच्छिंद्र सानप आक्रमक, तर सभापतींकडून चौकशीचे आदेश। धुळ्यात भाजप दिव्यांग विकास आघाडी आक्रमक। एमपीएससीच्या माध्यमातून निवड झालेल्या एका अधिकाऱ्यानं कथित बोगस कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवल्याचा आरोप करत आंदोलन। हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन। औंढा नागनाथ पंचायत समितीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। वर्ध्यात अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ स्थानिक आक्रमक। आरोपीला फाशी देण्याची मागणी करत सामान्य रुग्णालयाबाहेर रास्तारोको। यवतमाळच्या ढाणके शहरात स्मार्ट मीटर विरोधात जनआक्रोश मोर्चा। मे महिन्यातील 250 युनिटचं बिल कोणत्या आधारावर दिलं या संदर्भात चौकशी करण्याची नागरिकांची मागणी। शहरात कडकडीत बंद। मुंबईतील जोगेश्वरीच्या कुपर रुग्णालयात असलेल्या सुरक्षा रक्षकाची एका व्यक्तीकडून तोडफोड। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी आरोपी गौरव वाल्मिक विरोधात गुन्हा दाखल। सफाई कर्मचाऱ्याशी झालेल्या वादातून घटना। कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्या सूरज साखरेवर गोळीबार। गोळीबारात सूरज साखरे कार्यकर्ता जखमी। खासगी सावकारकीच्या वादातून गोळीबार। सिंधुदुर्गच्या कुडाळ आणि कणकवली तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून तळकोकणात पावसानं दडी मारली होती। धुळे शहरात तब्बल 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी। शेतीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा। पंढरपुरात पावसामुळे अनेक दिवसांपासून रखडलेल्या पेरणीच्या कामांना पावसामुळे वेग येण्याची शक्यता, तर वातावरणातही गारवा। हिंगोलीत जोरदार पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नाशिकच्या राहुड इथे एमआय टँक धरणातील पाणी साठा झपाट्यानं घटला। पाऊस नसल्यानं उर्वरित साठाही येत्या 8 ते 10 दिवसात संपुष्टात येण्याची भीती। जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसामुळे धुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ। लघु प्रकल्पात 40 तर मध्य प्रकल्पात 45% इतका जलसाठा। यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन बियाणं उगवणीबाबतच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांची धडक कारवाई। तपासणीत दोषी आढळलेल्या 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।